उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी वैसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे विठोबा हरी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि काल्याचा प्रसाद प्राप्त करून घेण्याकरिता पुन्हा जन्माला येऊ असं प्रतिपादन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू. श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी काय करी दंडवत
विनंती माझी रंगा ही विनंती कर जोडीत काठी काळी आपण असावी जवळी माझी रंगा ही विनंती माझी रंगा ही विनंती कर जोडीत काठी काळी आपण असावी जवळी श्री संतांच्या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख उपजोन या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही कवड काही काल्याचे प्रस्तुत परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य संत चरणरज श्री छगन महाराज आपल्या सर्वांचे बाबा यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त 14 दिवसांचा संपन्न होत असणारा हा सोहळा, या सोहळ्यातील आजची ही 14व्या दिवसाची काल्याची प्रसादाची असणारी कीर्तनरूपी सेवा हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून एक विलक्षण कालवर्णन करून सांगतात. ज्या काल्याकरिता पुन्हा जन्माला येण्याची प्रतिज्ञा करतात. काय काला आहे? भगवंताच्या सानिध्यात भगवंताच्या हातानं प्राप्त होणारा प्रसाद हा दिव्य असणारा प्रेमाचा काला, तो काला सहजासहजी सर्वांना प्राप्त होऊ शकत नाही. एका विशिष्ट अवस्थेत गेल्यानंतर तो काला प्राप्त होऊ शकतो. ती अवस्था जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त आहे. ते काल्याचे अधिकारी आहेत आणि म्हणून या काल्याचा प्रसाद पुन्हा पुन्हा प्राप्त करून घेण्याची इच्छा अंतःकरणात ठेवून काला खाण्याकरिता परत जन्माला येईल असा भाव प्रगट करतात. उपजुनिया पुढती येऊ, पुढती म्हणजे पुन्हा, उपजणे म्हणजे जन्माला येणे. उपजुनिया पुढती येऊ, पुढे परत जन्माला येऊ कशाकरिता? काला खाऊ दही भात, दही भाताचा काला खाण्याकरिता परत जन्माला येऊ. म्हणजे कुठून जन्माला येणार? कुठे राहता? वैकुंठात राहतो. मग काल्याकरिता जन्माला यायची काय गरज आहे? तिथंच काला करायचा. ते म्हणजे वैकुंठित व्हायचे नाही असा काला वैकुंठात नाही. कवड काही काल्याचे, कवड म्हणजे घास, काल्याचे घास सुद्धा वैकुंठात प्राप्त होत नाही. कवड काही काल्याचे असा विशेष विलक्षण असणारा काला जो वैकुंठातही प्राप्त होत नाही, तो फक्त मृत्यूलोकात प्राप्त होतो. संत समागमात भगवंताच्या हातानं प्राप्त करून घेता येतो. म्हणून त्यांनी आम्ही परत जन्माला येणार आहोत. महाराज, एवढं जर काल्याचं महत्व आहे, एवढं जर विशेषत्व काल्याचं आहे आणि तुम्ही त्या काल्याकरिता वैकुंठाहून परत येणार आहात, मग आल्यानंतर तुम्ही काल्याचा प्रसाद खाल, एकटेच खाल का? तुम्ही एकटेच त्याचा स्वीकार कराल का? म्हणले नाही, आम्ही इथं आल्यानंतर एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. हुंबरी नावाचा खेळ आहे. आम्ही एकटेच खाणार नाहीत काला, आम्ही एकमेकाला खाऊ घालू, इतरांना पण काला खाऊ घालू. आणि नुसता खाऊ घालणार असं नाही, हसत खेळत खाऊ घालू. हुंबरी नावाचा खेळ आहे. खेळत सर्वांना काला एकमेकाला अशा पद्धतीने प्राप्त करून देऊ आणि सर्वांना संतुष्ट करून टाकू. मग महाराज, तुम्ही जर स्वतः काला वाटणार असाल, एकमेकाला देणार असाल, आम्हाला पण काला खाण्याची इच्छा आहे. तुम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी काला देणार आहात तेवढं सांगा, म्हणजे आम्ही येऊ आणि काल्याचा प्रसाद प्राप्त करून घेऊ. मग त्यांनी लोकेशन टाकलं. ते म्हणले, तू का म्हणे वाळवंट, बरले नीट उत्तम, वाळवंटात काला करू, कारण वाळवंटच नीट आहे, योग्य आहे, उत्तम आहे, म्हणून वाळवंटात काला करणार आहोत.
तुम्ही सगळ्यांनी वाळवंटामध्ये या. मी तुम्हाला काला देण्याकरिता तयार आहे. तुम्ही आलात की मग एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरे. म्हणून वैकुंठात काला मिळत नाही, वैकुंठ येतो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणून उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, असा भाव तुकोबराय व्यक्त करत आहेत. आणि तो आपण सरळ सरळ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठोबा उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आज श्री बाबांचा 14वा आहे. 14वा म्हणजे उदक शांती आज केली जाते. आणि तोपर्यंत आपण फार सुंदर असणारा दिव्य हा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आज सांगता आपल्याला करायची आहे. सर्वांच्या अंतःकरणामध्ये आणि बाबांची एक विलक्षण असणारी आठवण आहे. थोडंसं चुकल्यासारखं, बुजल्यासारखं, काहीतरी हरवल्यासारखं सगळ्यांच्या मनामध्ये असं वाटतंय. आणि तो भाव पोटात घेऊन सर्वजण बसलेले आहेत. या महाराज, पुढे या, पुढे या महाराज, खुर्ची द्या. इथं खुर्ची द्या. इथं टाकू दे. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा म्हणून ती बाबांची आठवण पोटात घेऊन आपण एक तासभर या ठिकाणी सेवा करणार आहोत. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय श्री माऊली महाराज आपल्या या सेवेकरिता उपस्थित आहेत. त्यांच्या समोर मला बोलायचं आहे. आपण आले नसते तर कीर्तन आम्ही सारखं करून घेतलं असतं. आता मला कीर्तनच करावं लागेल. आतापर्यंत फिरताना काही वाटत नव्हतं, पण आता उभं राहिल्यानंतर पोटामध्ये बोलण्यासारखी कंडिशन नाही. कारण आता आज हा शेवटचा कार्यक्रम आहे आणि याच्यानंतर हे सगळे लोक आपापल्या घरी जातील आणि बुच्च झाल्यासारखं होईल. सगळं मोकळं झाल्यासारखं वाटेल. हा गड, हे सगळ्या गडाचे दगड, हा संपूर्ण परिसर, याच्या कणाकणात बाबा भरलेले आहेत.
बाबांच्या अंतकरणातली ही दिव्य असणारी संकल्पना आणि या गडाच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट दिसते. म्हणून इथं आल्यानंतर हे दगड दिसतील, सगळ्या गोष्टी दिसतील. सगळे लोक त्या दगडांमधून, त्या सगळ्या परिसरामधून बाबांचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करतील, बाबांची मूर्ती शोधण्याचा प्रयत्न करतील. आणि ते जर त्याच्यात दिसले नाही की मग फार त्रास सगळ्या लोकांना होईल. म्हणून मनाला घट्ट करण्याकरिताच बोलतोय. मी माझ्या मनाला घट्ट करतो, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनाला घट्ट करा. प्रकृतीच्या नियमाला स्वीकारलं पाहिजे. परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे. चैतन्य तत्व कधीच बदलत नाही, त्याच्यात कधीच बदल होत नसतो. बदलते ती प्रकृती. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता. म्हणून जे असत आहे त्याला भावच नाही, जे सत आहे ते कायमस्वरूपी आहे. म्हणून शरीर रूपाने बाबा आपल्या सर्वांच्या समोर दिसत होते. ते शरीर, ती आकृती, तो आकार, ते नाम आणि रूप हे प्रकृतीचं आहे. आणि त्याच्यामध्ये असणारे जे दिव्य चैतन्य आहे तो परमात्मा आहे. या संपूर्ण जगताकडे पाहत असताना 5 अंश याच्यात पाहायला मिळतात. आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप. प्रभाकरात असं वर्णन आहे. अस्ति भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल, लखित ही आत्मस्वरूप निज भय तत्काल निहाल. म्हणून अस्तित्व परमात्म्याचं, भातित्व परमात्म्याचं, प्रियत्व परमात्म्याचं आणि नाम आणि रूप जे आच्छादन करणार आहे ते प्रकृतीचं आहे. पण प्रकृती सदैव परिवर्तनशील आहे, तिच्यात बदल होत राहतो. म्हणून बाबा आजारी पडले, बाबांना फार त्रास झाला, फार वेदना होत असतील. हे सगळे शब्द जे उच्चारले मी आता, हे सगळे प्रकृतीच्या कक्षेतले शब्द आहेत. आणि प्रकृतीमध्ये या घडामोडी होतच राहतात, कोणालाही होत. इथं देव जन्माला आला आणि देवाचा बापही आला तरी त्याला प्रकृतीच्या या नियमांना सामोरं जावं लागतं. मग आपण सामान्य आहोत. मोठे मोठे महापुरुष सुद्धा या नियमातून सुटले नाहीत. आणि म्हणून बाबांनी प्रकृतीच्या नियमानुसार जे पांघरून घेतलं होतं, जे सोंग घेतलेलं होतं, ते आता टाकून दिली. खोळ घेतली होती ती खोळ टाकून दिली आणि त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये ते स्थिर झाले. ते मूळ स्वरूप जर काय असेल तर सत, चिद आणि आनंद, सच्चिदानंद स्वरूप त्यांचं मूळ स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपावर ते आरूढ झालेले आहे. आपल्या सर्वांना ती दृष्टी नाही आणि म्हणून आपण कासावीस होतो, म्हणून आपण व्याकुळ होतो. एखादा म्हणेल तूच कासावीस झालास. मला निवृत्तीनाथ महाराज डोळ्यासमोर दिसतात, मुक्ताबाई डोळ्यासमोर दिसते, सोपान काका डोळ्यासमोर दिसतात. हे काही सामान्य नव्हते. निवृत्त शब्दाचा अर्थच त्यांच्या नावातलं गोड सांगतो. सोपान म्हणजे पायरी, त्याच्यावर त्यांनी प्रवास करून उच्च स्थान प्राप्त करून सोपान ही एक अवस्था आहे, मुक्त स्थिती. अशा अवस्थेत पोहोचलेले ते महापुरुष. ज्ञानोबरायांचा वियोग सहन झाला नाही म्हणून फार व्याकुळ होऊन रडले. निवृत्तीनाथ महाराज डोकं बडवून रडत होते आणि नामदेव महाराज देवाला समजून सांगत होते, देवा नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. आता निवृत्ती काय अज्ञानी आहेत का? निवृत्ती काय आपल्यासारखे सामान्य जीव आहेत का? ते तर प्रत्यक्ष प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, असं ज्ञानोबरांनी ज्यांच्याविषयी बोलावं. पसायदान ज्ञानोबरांनी मागितलं
लोकांना वाटतं विश्वात्मक देव म्हणजे कोणता तरी वेगळा देव असेल. त्यांच्या दृष्टिकोनातून विश्वात्मक देव जर कोणता असेल तर विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा निवृत्तीनाथांनाच विश्वात्मक देव म्हणतात. म्हणून दान मागायच्या वेळेला आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे असं म्हणून निवृत्तीनाथांचं स्तवन केलं आणि पसाय दान सुद्धा निवृत्तीनाथांच्या समोर मागितलं. एवढे श्रेष्ठ ज्ञानोबऱ्यांच्या रूपानं निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि ते निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबऱ्यांचा वियोग सहन होत नाही म्हणून रडत होते. मग आता कुठे लावायचं खरं सांगा. मग एवढ्या मोठ्या मोठ्या महापुरुषांना जर या संत महापुरुषांचा सत्पुरुषांचा वियोग सहन होत नाही तर आपल्यासारख्या सामान्य लोकांची काय गत आहे. नाथ महाराजांना म्हणावं लागलं एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी जन्मोजन्मी त्यांचा आपला वियोग होऊ नये असं नाथ महाराजांना म्हणावं लागलं. त्याचं कारण असं आहे की त्यांची संगती फार दिव्य संगती आहे. त्यांच्या संगतीचं काय वर्णन करू सांगावं. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. इथे जेवढे लोक जमलेले आहेत ना त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर बाबांचा संवाद. त्यांनी असं कधीच नाही म्हणलं हे फार मोठे आहेत मी आता त्यांच्याशी जरा बोलतो आणि काय सामान्य बावळट आहे त्यांच्याशी काय बोलायचं असं कधीच बाबांजवळ दिसलं नाही. इथं बसल्यापैकी एखाद्या माणसानं सांगा मला की आम्ही गेलो बाबा आमच्याशी छान बोलले नाही. प्रत्येक माणसाबरोबर प्रत्येक व्यक्तीबरोबर तेवढंच छान बोलून त्याला जवळ घेऊन अंजारून गोंजारून त्याच्या वय परतवे. तो जर फार कमी वयाचा असेल त्याच्या समोर जर आला तर बाळ म्हणून त्याच्याशी संवाद साधावा. आपणा पारिखे नाही तेथे आकलन पर्ग म्हणायचं काही कामच नाही. एवढं प्रेम सगळ्या लोकांना दिलं एवढं सुख सर्व लोकांना दिलं आणि असं ज्यांनी आपल्या समोर त्यांनी करून दाखवलं प्रत्यक्ष त्यांचा वियोग सहन करणं तेवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून वेदना होतात आणि त्या होणारच आहेत महाराज. आणि त्या वेदना सहन करण्याची क्षमता भगवंतांना आपल्याला द्यावी. सगळ्यात मोठे कष्ट या महापुरुषांच्या जाण्याने होतात. समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होते की जी पोकळी कशानंच भरून येत नाही. म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं जीवन त्यांचं आचरण त्यांचा भाव त्यांची स्थिती त्यांची अवस्था या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तशीची तशी स्थिती निर्माण होणं आता फार दुरापास्त आहे. सहजासहजी ती अवस्था तयार होणं शक्य नाही. त्याच्याकरिता फार कष्ट त्यांना सोसावे लागले. ते सहज त्या स्थितीपर्यंत आले असं नाही. फार वेदना फार कष्ट त्यांनी सहन करावे लागले. फार संकटातून यावं लागलं आणि मग उभे राहिले. दिसताना बाबा दिसतात फार छान त्यांनी दिसतात फार छान बोलतात असं सर्व लोकांना जरी वाटत होतं तरी बाबा ज्या स्थितीत आपण पाहत होतो त्या स्थितीपर्यंत जाण्याकरिता त्यांना किती कष्ट सहन करावे लागले. हे कष्ट झाकलेले होते आपल्या सर्वांना त्यांनी माहित नाही. ठराविक पोटावर पोचण्यासारखे लोक बाबांच्या सानिध्यात पहिल्यापासून होते ते इथं आहेत. ज्यांनी बाबांचं जीवन बारकाईने पाहिलं आणि पहिल्यापासून पाहिलं म्हणून त्यांना माहिती आहे त्याने किती कष्ट सहन केले आणि त्या कष्टातून एवढं सगळं वैभव या ठिकाणी उभं केलं आणि आपल्या सर्वांना फार प्रेम दिलं. म्हणून जे रडवतंय जे त्रास देतंय वेदना देतंय ते बाबांचं प्रेम आहे. त्या प्रेमानं त्यांनी अंतःकरणामध्ये फार वेदना होत आहेत. फार विलक्षण त्यांनी वेदना शब्दात सांगता येत नाही तशा त्यांनी भाव पोटात निर्माण होतो. सर्वजण त्यांनी म्हणतात बाबा वैकुंठवासी झालेले आहेत. आता ती पुंडलिक वरदा म्हणल्यानंतर सगळ्यांचा जय जयकार आपण करतो. आता ते बाबांचं नाव घेऊन बाबांचा जय जयकार करणं तोंडापर्यंत येईनच महाराज. म्हणजे कंठापर्यंत आलं पण तोंडातून बाहेर पडेना. सवय नाही ना कधी आपल्या श्री गुरूंचं नाव तोंडानं घेऊ नये. बाबा म्हणावं महाराज म्हणावं असं काहीतरी म्हणावं पण तोंडानं महात्म्यांचं नाव असं उद्धटपणानं घेत जाऊ नये. पण जय जयकार करायचं म्हणल्यावर नाव तर घ्यावं लागेल. ते नाव कंठापर्यंतच आलं पुढे येईच ना तर सवय नाही ना त्याची. आता आपल्याला सगळ्यांना ही सवय लावून घ्यावी लागणार.
आता त्यांचा जयघोष करण्याची सवय लावून घ्यावी लागणार. या गडावर आल्यानंतर त्या मूर्तीतच बाबांना पाहावं लागणार. बाबांनी सवय लावली थोडी थोडी. जे लोक भेटायला आले त्यांनी बाबांना पाहिलं. बाबा बोला ना. बाबांनी डोळे उघडले आणि फक्त पाहिलं. काहीतरी बोला ना बाबा, मी आलोय. फार लोक येडे बागडे पाहिले मी. बाबा मी आमक्याची आमकी आहे, आमच्या लग्नाला तुम्ही आलते तिकडं, आणि त्या सोयरे आमचे तुमचे जवळचे आहेत. आणि हे असं लोक बाबाजवळ. पण बाबा तटस्थ होते, फक्त बघतच होते. शेवटचे 1-2 महिने बाबा कोणावर बोललेच नाही. जणू काय बाबांनी सवय लावली लोकांना की तुम्ही इथे याल, आता मी तुमच्याशी बोलणार नाही, फक्त बघतोय. म्हणून तसं आज बाबांची मूर्ती आपण आणलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये फक्त बाबा आपल्याकडे आता बघतील. आपले भाव आपण बाबांच्या समोर व्यक्त करू शकतो. ते आपल्याला प्रतिसाद देतील, पण प्रत्यक्ष कृतीतून क्रियेतून प्रतिसाद देतील. तुम्ही तुमचं साकडं त्यांच्या समोर सांगा. तुमच्या जीवनामध्ये त्या प्रकारच्या घटना तुम्हाला जशा अपेक्षित अनुकूल आहेत तशा होतील. हीच बाबांनी दिलेली हाक, बाबांनी दिलेला प्रतिसाद असेल. म्हणून बरेच लोक असे मी पाहिले बरं महाराज, की काही अंतःकरणामध्ये दुःख असू द्या, वेदना असू द्या, आणि बाबांच्या जवळ येऊन बसलं आणि मनातलं त्यांनी बाबांच्या समोर बोलायला लागलं की मन मोकळं होऊन हलकं झाल्यासारखं वाटणारे फार लोक आले, बोलले, स्वतःचं सांगितलं. बाबांनी पण अंजारले, गोंजारले, फार जवळ घेतले आणि फार प्रेमानं त्या सगळ्या लोकांना मार्गदर्शन केलं. बाबा अरे अशाने असं, अशाने तसं. म्हणून आता आपल्याला प्रत्यक्ष संवाद साधता यायचा नाही असं प्रत्येकाला वाटत असेल, पण तो तुमच्या पोटातला भाव आणि रिजेक्ट करू नका. त्याला तसाच पोटात साठवा. इथं या आणि त्या मूर्तीच्या समोर येऊन बसा आणि तुमच्या मनातलं सगळं सांगा. मला सगळ्यात आधी त्र्यंबकेश्वरच्या स्वामींची संगती झाली. त्यांनीच मला जास्त परमार्थात आणलं. बाबा मला नंतर भेटले. मी बाबांच्या पद्धतीने कीर्तन करायला लागलो. मला स्वामींचे शब्द आठवत आहेत महाराज. ते म्हणले, आता मी तुझ्याशी बोलतो, चालतो, सगळ्या गोष्टी आहेत. मी गेल्यानंतर जर तुला माझ्याशी बोलावं वाटलं आणि काही सांगावं वाटलं, आता त्यांचे शब्द सांगतो. हे लोक जिथं माझं थडगं तयार करतील असं ते म्हणले, समाधी नाही म्हणले. तिथं ये आणि तिथे येऊन बस, तुला काय बोलायचं बोल, तुझं मन मोकळं करू शकतो, हे त्यांनी सांगून ठेवलं. तसं आपणही आता असाच विचार मनात करायचा की तुम्हाला काय मन मोकळं करायचंय, काय भाव अंतःकरणातलं प्रगट करायचंय. दात हलू नका, ओठ हलू नका, जीभ हलू नका. मन सादर करा आणि तिथं बाबांच्या समोर जाऊन बसा. 5 मिनिटं, 10 मिनिटं, आणि तुमच्या मनातल्या सगळ्या भावना तुम्ही बाबांच्या समोर व्यक्त करा. तुम्हाला मन हलकं झाल्यासारखं वाटेल आणि त्याचा प्रतिसाद तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तर रूपानं बाबांच्या कृपेनं प्राप्त होईल. म्हणून हे तुमच्या मनाची तयारी करण्याकरिता मी सर्वांच्या समोर सांगतो आहे. अशी तयारी, कळतं तुम्हाला सगळ्यांना मी काय म्हणतो ते. अशी तयारी मनाची सगळ्यांनी आता करून घ्या. जसं ज्ञानोबांना समाधीच्या स्थानावर बसवल्यानंतर निवृत्तीनाथ दादांनी पांडुरंगाने हात धरले होते. जातो ज्ञानेश्वरबाई सावया नेऊन बसवलं, बाहेर आले, समाधीची शिळा लावली, म्हणजे ती गुहा बंद करून घेतली. आणि बाहेर आल्याबरोबर सोपान काका मुक्ताई धावत आहे निवृत्तीनाथांकडे. निवृत्ती दादा, आपला ज्ञानदादा कुठे आहे असं म्हणल्यावर काय केलं माहितीये निवृत्तीनं? 2 हात वर केले आणि सोपान मुक्ताईला सांगायला सुरुवात केली, परत फिरा, परत फिरा. ज्ञान आता आपला राहिला नाही, तो आता देवाचा झाला असं म्हणून स्वतःच अंग टाकून दिलं जमिनीवर. आणि मग ती वेगळीच अवस्था आहे. बांधल्या पिंडीचा सुटला असे आळा, तृणराणू आळा पांगलेशे. बांधलेल्या पिंडीचा आळा सुटल्यानंतर जसं गवत अस्तव्यस्त होऊन त्यांनी पांगत, तसा आळा त्यांनी गेला रे गेला की घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही.
म्हणून हे बाबा आपल्या सगळ्या लोकांचा आळा आहे. आणि आता त्या पिंडीचा आळा सुटला. आता काय गवत रानमाळ अशा पद्धतीने पांगेल का असा विचार सगळ्यांच्या मनामध्ये जरी असला तरी मनाला आवड घालून समजून सांगून मी जे सांगतोय त्या मुद्द्याला अंतःकरणात धारण करा. आणि या गडावर आल्यानंतर सगळ्यांनी अशाच पद्धतीनं बाबांना पहा, अशाच पद्धतीनं बाबांबरोबर बोला आणि अशाच पद्धतीनं बाबांच्या समोर भावना व्यक्त करा. अशा जर केल्या तरच आपण आणि हे सगळे कष्ट सहन करू शकू, नाहीतर नाही सहन करता यायचे. म्हणून बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा, तृण रानमाळा पांगलेसे. आळा सुटल्यानंतर गवत पांगून जात, तसे पांगू नका, अस्ताव्यस्त होऊ नका. सगळ्यांनी एकत्र या. आळा थोडा जुना झाला होता म्हणून बाबांनी कृपा केली आणि त्याला नवं स्वरूप दिलं आणि नव्यानं पिंडी बांधली. तो नवीन आळा म्हणजे आदरणीय श्री धर्मनाथ महाराज आहे. आता धर्मनाथ महाराज हेच आपल्या सगळ्यांचा पिंडीचा आळा आहे आणि त्या आळ्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आता एकत्र राहायचंय आणि सगळ्यांनी बाबांना त्यांच्यातच पाहायचंय. पण मला तुम्हाला सगळ्यांना जे सांगायचं होतं या माध्यमातून ते मी सरळ सरळ सांगितलेलं आहे. कोणी काय अडाणी नाही, सगळे लोक सुज्ञ आहेत. सगळ्यांना माझे भाव कळले असतील. अशाच भावना अंतःकरणात ठेवून सर्वांनी इथून पुढचा प्रवास गडावरचा आपल्याला करायचा आहे. बाबांचं जीवन हे पूर्ण झालेलं जीवन होतं. जीवन पूर्ण होणे म्हणजे मनुष्य शरीर, मनुष्य जन्म ज्या कारणाकरता प्राप्त झाला त्याची इति कर्तव्यता होणं. काय इति कर्तव्यता असेल? आपण सर्वजण जीव आहोत, अनादिकालापासून जीव झालेलो आहोत. जीवपणा जरी अनादी असला तरी शास्त्रानं सांगितल्या पद्धतीनं जर पाहिलं तर तो शांत आहे. अनादी अनंत एकच तत्व आहे, ते म्हणजे सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म. ते अनादी आहे आणि ते अनंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त असणारे जे चार घटक आहेत ते म्हणजे ईश्वर, जीव, प्रकृती, परमात्म्याचा संबंध, ती प्रकृती, त्यांच्यातला भेद, हे सगळेचे सगळे अनादी जरी असले तरी ते पाच अनादी शांत आहेत. त्यांचा अंत होतो आणि अंतवान असणाऱ्या त्या यादीमध्ये जीव सुद्धा अंतवान आहे. कशानं जीवाचा अंत होतो? स्वरूपाच्या ज्ञानानं जीवाचा अंत होतो. म्हणजे काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. लोकांचा परमार्थ म्हणजे टाळ कुटायचा, टाळ वाजवायचे आणि भोगता करायचा. आणि मग मी फार मोठा परमार्थिक, नरडत आणायचं, आरडाओरडा करायचा, फार छान छान चाली म्हणायच्या, आपली चाल सगळ्यांना दाखवायची. याचं नाव परमार्थ. फार पोथ्या वाचायच्या, कागदावर लिहून ठेवायचे, एवढे पारायण केले असं सगळं कागदावर लिहून ठेवायचं. मग छातीला हात लावून सांगायचं फार परमार्थ केला. घर सोडायचं, दिंडीत जायचं, सगळी व्यवस्था टेचित, तंतोतंत राहण्याची, खाण्याची. कमी पडल्यावर दिंडी चालकाच्या मुंडक्यावर बसायचं. त्याला नाही त्या शब्दात ताडण करायचं. तुला समजत नाही का, आमची व्यवस्था केली नाही. आणि अशा रुबाबात खात पेत दिंडीला जायचं आणि पंढरपूरला जाऊन घरी यायचं आणि छाप मध्ये लोकांना सांगायचं आपला परमार्थ. लोकांचा हा परमार्थ आहे आणि खरा परमार्थ लांबच आहे. खरा परमार्थ आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून घेणं. किती माळा घातल्या महत्वाचं नाही, किती पोथ्या वाचल्या महत्वाचं नाही, किती पंढरपूरला चक्रा मारल्या महत्वाचं नाही, किती ग्रंथ कपाळ भरून लावला महत्वाचं नाही. ज्ञान किती प्राप्त करून घेतलं महत्वाचं आहे.
मी म्हणतो ते जर प्राप्त करून घेतलं नाही आणि बाकीचं सगळं गबाळ जमा करून मेला, परत जन्माला यावं लागेल, परत आवागमनाची परंपरा। अजून पुरवणी लावतो, तुम्ही ऐकता ना सगळेजण, पुरवणी ऐका। हे करता करता सत्कर्म करून मेला आणि चांगली वासना ठेवून मेला तर बरं, नाहीतर गाढ तरी व्हावं लागतं, नाही तर कुत्रा तरी व्हावं लागतं। पुढचा जन्म परत माणसाचाच भेटेल असं नाही, म्हणजे सगळ्याच दृष्टीने अधोगमन, अधोगती। म्हणून काय गरजेचं आहे, जीवब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे। एखादा सुज्ञ असेल आणि त्याला जर माझी भाषा कळत असेल तर त्यानं माझ्या शब्दांवर विचार केला पाहिजे। मी कशाकरिता जन्माला आलो? पैसे कमवाय करताच लोक धावपळ करतात, त्याला वाटतं आपला जन्मच त्याच्याकरिता झाला। बरं, जन्म तर त्याच्याकरिता घालवायचा आणि मिळवल्यानंतर परत रुबाबाई लोकांवर करायचा। तो लक्झरीत जीवन जगतो, तो फार छान जीवन जगतो, डनलपच्या गादीवर झोपतो, चांगलं चुंगलं खातो, मस्त त्याने एसी मध्ये बसून राहतो, लोकाला कचरा समजून कुत्र्यात जमा करतो, सगळे पापाचीच भरती करीत राहतो आणि त्याच्यात त्याला पुरुषार्थ वाटतो। त्याला वाटतं मी म्हणजे फार पुरुषार्थ केला। गाढवा, याला पुरुषार्थ म्हणत नाहीत। मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन मुक्त होणं हा पुरुषार्थ आहे। तुम्ही ऐकतात ना सगळेजण? टाळी नका वाजवू। महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, मला प्रतिबंध आहे तो बोलायला। इथं महापुरुष महात्मे बसलेले आहेत, त्यांच्यासमोर मला जास्त उद्धटपणानं बोलता येत नाही। मला मर्यादा आहेत आणि या मर्यादा मला बाबांनी शिकवलेल्या आहेत, म्हणून माझ्या मर्यादेत आहे। जरी माझी मर्यादा मी उल्लंघन केली तरी ते मोठ्या मनाचे आहेत। ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली जे जेवी। म्हणून माऊली चोज करून अशा पद्धतीने रिजवतील असा भाव आहे। तुम्ही संत माझे या कडा, कराल कृपेचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी। म्हणून जरी उद्धटपणानं बोलत असलं तरी माझी पोट तिडक आहे। मला बाबा सांगायचेत ना, तुम्ही म्हणाल मग हे कशाला गबाळ सांगत बसला? अरे हे गबाळ नाही सांगितलं तर बाबांची उंची तुम्हाला कसं काय कळत? महत्वाचा मुद्दा आहे। तुम्हाला उजेड सांगायचं म्हणल्यावर आधी अंधाराचं वर्णन करावं लागेल। अंधार असा असतो, अंधार तसा असतो। मग आधी रामकथा सांगायला लागलो, रावण सांगावा लागला तुलसीदास स्वामींना, रावण असा होता। भागवत कथेमध्ये कंस आधी सांगावा लागला, मग कृष्ण आला। हे कशाला रावण आणि कंस सांगितले? अरे ते काय बलाढ्य होते हे जर कळलं नाही तर कृष्णाचं महत्व कसं कळेल, रामाचं महत्व कसं कळेल? तसं सामान्य लोक त्यांनी संसाराकरता जगतात श्यामळात अडकलेल्या माशीसारखी, त्याच्यातच फडफड फडफड चालू असते। आणि हे सामान्य लोक असे आहेत हे नाही कळलं तर महात्मा असा आहे हे कसं कळेल? महात्म्याचं मोठेपण कळण्याकरिता हे पण कळलं पाहिजे ना, पट्टी लावून। फार महत्वाचा मुद्दा आहे। म्हणून सगळे लोक याच्याकरिता जगतात सामान्य जीवन, पण महात्मा तसा नाही। महात्मा त्या बोधाकरिता अट्टहास करतो, बोध प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करून बोधापर्यंत जातो आणि एकदा बोध प्राप्त झाला की मग काहीच काम शिल्लक राहत नाही। मग जगाचं कल्याण करण्याकरिता धावपळ करतो। तैसा ब्रह्म साक्षात्कारू होय देखो आणि गोचरू, ऐसा साधन हातियारो हळूची ठेवी। ज्ञानोबराय म्हणतात ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर आणि साधन थांबून जातं। पण महापुरुषांना साधन करण्याची गरज, साधन कुठपर्यंत करायचं? जोवरी अर्जुना तो बोध भेटेची ना मना, तोवरी या साधना भजावेची लागे। पण तिथपर्यंत साधन करतात, साधन करून सिद्ध होतात आणि सिद्ध झाल्यावर जगाचं कल्याण करण्याकरिता निघतात। लोणी असतं की नाही, लोणी, संतांना लोण्याची उपमा दिली। मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त। लोण्याचीच का उपमा दिली असेल? संतांच्या चित्ताला लोणी दोनदा कडकडत। एकदा स्वतःला पूर्ण होण्याकरिता ते कडकडत, तूप तयार करण्याची प्रक्रिया आहे। मावशी कढई ठेवते, तिला कमी जाळ घालते, त्याच्यात लोणी टाकते, ती लोणी वितळतं, नंतर ती कढतं
आणि कढल्यानंतर कडकड आवाज करतं. ते आवाज करायला लागलं की तो जाळ काढून घेतला जातो. मग ते शांत होतं, गाळून त्या डब्यात भरलं जातं, बेरी बाजूला केली जाते. मग ते तूप झालं, पूर्ण झालं, त्याचं कडकडणं थांबलं. दूध होतं, दही झालं, दही होतं, लोणी झालं, लोणी होतं, तूप झालं. आता प्रक्रिया थांबली. ही प्रक्रिया थांबल्यानंतर पुढे त्याला डब्यात भरलं जातं आणि मग पुन्हा एकदा त्याचा वापर केला जातो. उपवासाला पापड्या तळायच्या, वडे साबुदाण्याचे तळायचे. मग ते परत तापवलं जातं आणि हळवारपणे त्याच्यात तो वडा टाकला की ते परत कडकड कडकड करायला लागतं. 2 बाऱ्या कडकडलं, एकदा कडकडलं स्वतः करतात आणि दुसऱ्यांदा कडकडलं दुसऱ्या करतात. तसेच आहेत ते कडकडले फार, त्यांचं जीवन फार कडकडीत होतं. ते कडकडले स्वतः करतात आणि त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जन्मभर कडकडले ते आमच्या तुमच्या करता. हा त्यातला भाव आहे. म्हणून अट्टहास केला 2 गोष्टींकरता, एक तर स्वतः पूर्ण होण्याकरिता आणि दुसरं जगाला पूर्ण करण्याकरिता. म्हणून त्यांचं काम पूर्ण झालं. ते अवस्थेत आहेत. ती अवस्था मला सांगायची. या बोलण्याला सुरुवात करताना, उपक्रम करताना आपण असं पाहिलं की बाबांनी स्वरूपाचं ज्ञान मोठ्या बाबांच्या सानिध्यात राहून प्राप्त करून घेतलं. त्या ज्ञानानं स्वतः पूर्ण झाले आणि जगाला पूर्ण करण्याकरिता निघाले. त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. काम नाही झालो बाहेर कामा, झालो बाहेर कामा, झालो बाहेर कामा. झालो बाहेर कामा, झालो बाहेर कामा, झालो बाहेर कामा. भावनाच्या करू चेष्टा नित्य द्रष्टा बैसोनी, काम नाही झालो बाहेर कामा. भावनाच्या करू चेष्टा नित्य द्रष्टा बैसोनी, काम नाही झालो बाहेर कामा. भावनाच्या करू चेष्टा नित्य द्रष्टा बैसोनी. काम नाही झालो पाहेरी कामा. सगळ्यात पहिलं काम मनुष्य जन्माला आल्यानंतर स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. मग ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत गेलं की सगळं काम पूर्ण झालं. आणि आता काम पूर्ण झालं म्हणून संवाद करायला लागले. भाव सांगितलं म्हणे काही काम शिल्लक राहिलं नाही. काम नाही झालो पाही रिकामा, रिकामे झाले आणि फक्त जगत कल्याणाकरिता अट्टहास केला. मग 2 कामं केले. काम पूर्ण झाल्यावर मोकळे काम फावल्या त्या करू चेष्टा. चेष्टा म्हणजे मस्करी नाही, चेष्टा म्हणजे क्रिया. फावल्या म्हणजे सुचल्या. ज्या सुचतील त्या क्रिया करू. मग काय क्रिया केल्या? उद्धार केला आणि जीर्णोद्धार केला. जड जीवांचा उद्धार आणि जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार असे काम बाबांनी केले महाराज. आता मला बाबांचं सांगायचं म्हणलं तर 12-1 वाजतील. अभंग घेतलाय त्याच्यावरही बोलावं लागेल. आपण बाबांचं ऐकण्याकरिता आलेले आहात. अभंगाचं चिंतन आपण कायम ऐकत असतो. आज आपण बाबांचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या मनात आज बाबा आपण अंतकरणामध्ये अशा रूपाने घेऊन गेलं पाहिजे म्हणून 4 शब्दांचा उहापोह करतोय. म्हणून असं बाबांचं जीवन जगदोद्धारक असणारं जीवन, पण जीवन पूर्ण झालेलं आहे आणि काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. मोठे बाबा म्हणायचे. मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी श्री संत रघुनाथ महाराज उमरेकर. ते म्हणायचे वळकटी बांधलेली आहे, प्लॅटफॉर्मवर उभा आहे, गाडी आली बसले की चालले. फार महत्वाचा विचार आहे. हेच महत्वाचं चिंतन आहे. आपण काय केलं पाहिजे? त्यांच्याकडे पाहून वळकट्या बांधल्या पाहिजे, प्लॅटफॉर्मवर जाऊन उभं राहिलं पाहिजे. गाडी कधी पण येऊ शकते, सांगता येत नाही. आपल्याला गाड्या कधी येतील विचारून येत नाहीत आणि सांगून येत नाहीत. महात्म्यांचं तसं नसतं. त्यांच्या गाड्या त्यांनी बोलावल्यावर येतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. एवढा दिवस प्रश्न होता आमच्या मनात, एवढा त्रास बाबांना होतो. बाबा सहन करतात, का बरं थांबत असतील किंवा का सहन करत असतील?
त्यानं ती तिथी साधायची होती. समन्वय सांगतो बरं मी तुम्हाला. समन्वय असा होता की माऊलींच्या साक्षात्काराने जीवनाला सुरुवात झाली होती. आणि माऊली वारकरी संप्रदायामध्ये माझी जीवेची आवडी पंढरपुरांनी न गुढी, बाबांनी जी साधना जीवनभर केली ती वारकरी संप्रदायातली साधना केली. आणि वारकऱ्यांची साधना जर कोणती असेल तर पंढरीची वारी, गाथा भागवत ज्ञानेश्वरी याचं चिंतन, ही वारकऱ्याची साधना आहे. जन्मभर तीच साधना त्यांनी केली. आणि आता जीवन पूर्ण झालेलं आहे. या इहलोकातली यात्रा त्यांनी सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून संपवायची आहे. मग कधी संपवावी? मग ज्या वेळेला गेलं पाहिजे त्याच वेळेला गेलं पाहिजे. मग कधी गेलं पाहिजे? ज्ञानोबा चालले देवाच्या दिशेने, त्याच वेळेला गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांचं प्रस्थान साधलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो. 12:10 शरीर सोडलं. पण प्रस्थान काय 12 वाजता होत नाही ज्ञानोबारायांचं, ते 4, 4:30, 5च्या दरम्यान होतं. कारण तिथंच थांबायचं असतं ना. त्याच दरम्यान सगळ्या लोकांनी बाबांना उचललं आणि या महाद्वारातून बाहेर नेलं. तोच काळ, तीच वेळ, त्याच वेळेला बाबा आणि ज्ञानोबारायांबरोबर प्रस्थान करून अशा पद्धतीने निघाले. आळंदीमध्ये जयघोष होत असेल, सगळे वारकरी फार प्रेमानं छंदात नाचत असतील. आणि त्या काळात बाबांचा इथं विधी चालू होता. फक्त आळंदीतच नाही, सगळ्या महाराष्ट्रातून लाखो लोक आळंदीच्या दिशेने निघाले. तुकोबरायांचा सोहळा, त्याची पण तयारी. आणि या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि भगवत चिंतनाचा जल्लोष सुरू झालेला आहे. आणि त्या काळात बाबांनी आवरून घेतलं. एक मुद्दा. दुसरा सांगतो, ऐकण्यासारखा, लक्षपूर्वक ऐका. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी आणि श्री संत जनार्दन स्वामींची जी तिथी आहे षष्टी, माझ्याच गुरुच्या तिथीला थांबेल असा विचार केला. आणि नाथ महाराजांनी सुद्धा 2 वेळेला, एकदा तिरडीवर बांधून नेलं, एकदा काय झालं, 2 वेळेला उठून बसले. आणि अशी तिथी शोधली. ती तिथी म्हणजे जनार्दन स्वामींची पुण्यतिथी. आणि त्याच पुण्यतिथीला नाथ महाराजांनी अशा पद्धतीने आणि जलसमाधी घ्यायचं ठरवलं, पुरुषार्थ करून दाखवला. दुसरा पुरुषार्थ सांगतो. श्री संत निळोबरायांची समाधी पुण्यतिथी ही तुकोबरायांच्या बीजेच्याच दिवशी आहे. वस्तुस्थिती ही आहे, तुकोबरायांची बीज त्याच दिवशी निळोबरायांनी शरीर सोडलं, त्याच दिवशी समाधी त्यांना दिली. फक्त आता पुढच्या लोकांनी विचार असा केला की देहूला वारीला जायचं का पिंपळनेरला जायचं, घोटाळा व्हायला लागला. म्हणून मनसुख महाराज वगैरे होते ना, रामदास बाबा, ही सगळी मंडळी एकत्र आले. त्यांनी एकत्र येऊन निर्णय केला की निळोबरायांची वारी ही शुद्ध बीजेला करायची आणि तुकोबरायांची वद्य बीज आहे. मग निळोबरायांचे पण साधलन, तुकोबरायांचे पण साधलन एकाच महिन्यात साधल, फाल्गुन महिन्यात. आणि म्हणून 2 वेळेला निळोबरायांच्या आधी तुकोबरायांची नंतर वारी दिसते. पण निळोबरायांनी सुद्धा आपल्या श्रीगुरूंच्याच तिथीला आणि अशा पद्धतीने शरीर सोडलं. 2 पुरुषार्थ मी सांगितले. त्याच्यानंतर तिसरा सांगतो. चासमध्ये त्याला दशपूर नाव आहे चास. तिथं एकनाथ महाराजांचे शिष्य शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे शिष्य नरहर सिद्ध, ज्यांना दादा स्वामी म्हणलं जातं, ते दादा स्वामी असे श्रेष्ठ होते. त्यांनी सुद्धा आणि त्यांचे श्रीगुरु शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज त्यांची जी षष्टी, आणि ती षष्टी पाहून षष्टीलाच समाधी अशा पद्धतीने घेतली. म्हणजे ही संत महापुरुषांची परंपरा आहे. अशा 3 गोष्टी मी तुम्हाला पुरावा सांगितल्या. आता त्याच डोळ्यासमोर ठेवून मी चौथी सांगतो. ती चौथी म्हणजे अशी की वैकुंठवासी श्री संत रघुनाथ महाराज उंबरेकर यांची सुद्धा निर्वाणाची तिथी अष्टमीच होती आणि वार बुधवारच होता. आपल्या बाबांनी सुद्धा तीच तिथी अशा पद्धतीने साधली आणि अष्टमी आणि बुधवारचाच दिवस गाठला. 3 मुद्दे एकत्र आले. अष्टमी साधली, बुधवार साधला आणि ज्ञानोबरायांचं प्रस्थान साधलं. आणि या 3 गोष्टी एकत्र करून बाबांनी पुरुषार्थ करून दाखवला. म्हणून एवढा मोठा महिमा आपल्याला काही कळू दिलं नाही, पण बरोबर त्याच तिथीला आणि त्याच वेळेला सगळ्या गोष्टी साधल्या. म्हणून तुम्हाला सांगतोय
की आपल्यासारख्याला गाड्या सांगून येत नाहीत, कधी येतात आणि उचलून नेतात. पण त्यांचं तसं नाही, त्यांनी बोलावल्याशिवाय गाडी येत नाही. थांब म्हणलं की गाडी तिकडच थांबते. 2 बोट वर केले, ज्ञानोबाऱ्यांना 2 वर्ष थांबावं लागलं. निवृत्तीनाथांनी 2 बोट थांब, काळाला सांगितलं येऊ नको. सोपान काकाने मुक्ताबाईने 2 बोट वर केले. मग 16 वर्षापासून 22 वर्षापर्यंतचा जो कालखंड आहे तो एक्स्ट्रा वाढवा प्राप्त झालेला कालखंड आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणत नाहीत त्याच्यात ते. तिथून पुढचे जे अभंग आहेत, बाप रखुमादेवी वरुदा किंवा बाप रखुमादेवी वरू, असे अभंग ज्ञानोबरायांचे बघा. थांबवला काळ, तसा बाबांनी सुद्धा. आणि ही तिथी येईपर्यंत काळाला थांबून ठेवलं. थांब, मला ज्या वेळेला जायचं त्यावेळेला येतो, तू गडबड करू नको. आणि म्हणून काळ सुद्धा थांबला. आणि त्यांना जी तिथी प्रिय वाटत होती, योग्य वाटत होती, आवडत होती, तीच तिथी त्यांनी साधली आणि त्याला महानिर्वाण केलं. फार दूरदृष्टी बाबा नव्हती, फार लांबचं बाबांना दिसत होतं. बघा ना तुम्ही आता इथून पुढच्या काळात बाबांची पुण्यतिथी ज्या वेळेला होईल, 7 दिवस कीर्तन केले जातील, 8व्या दिवशी काला होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकांच्या दिंड्यांचे प्रस्थान होतील. म्हणजे इथं कार्यक्रम करायचा आणि दिंडी घेऊन निघायचं सगळ्यांनी. केवढा मोठा सोहळा. हे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, जोपर्यंत बाबांची कीर्ती आहे तोपर्यंत कायमस्वरूपी हे असंच होत राहील. हा पण पुरुषार्थ नाही का? हा पुरुषार्थच केला. वारकरी जीवन जगले आणि पुरुषार्थ करून अशा पद्धतीने थांबले. जन्मभर तुकोबरायांचा पुरुषार्थ जगाच्या समोर सांगत राहिले आणि तसाच पुरुषार्थ करून दाखवला. प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्या गेली, अनुतापाचे ज्वाळे देहबुद्धी हविली, असं तुकोबरायांचं वर्णन निळोबरायांनी केलं. आणि तसंच जीवन बाबा अशा पद्धतीने जगले. म्हणून चढ उतार कोणाच्या जीवनात नसतात. माधव महाराज कोरे यांनी कीर्तन केलं पहिल्या 2-4 दिवसात. त्यांनी एक दृष्टांत दिला, मी परत त्याची उजळणी करतो, सगळा लांबलचक सांगणार नाही. एखाद्या माणसानं फार लोकांकडून कर्ज घेतलं आणि गावातल्या याला माग त्याला माग सगळ्यांचं कर्ज घेतलं आणि कर्ज घेऊन झाल्यानंतर फेडता येईना, जास्त बुजबुज झाली. मग त्याला वाटलं गावच सोडून जातो, म्हणून त्यानं गाव सोडून जायचा निर्णय केला. जसाच गावात बोभाटा झाला, गाव सोडून जाणार आहे हा ज्याने आपलं कर्ज घेतलंय, सगळे कर्ज देणारे जागे झाले आणि दारातच येऊन उभे राहिले. आमचा आधी दे मग जा. आणि मग द्यावंच लागलं म्हणा. दृष्टांत इथंच पूर्ण होतो. त्यांनी दृष्टांत याच्याकरिता दिला की महात्म्याला परत जन्माला यावं लागत नाही, त्याला काही कर्म शिल्लक राहत नाही असं म्हणलं जातं. पण प्रारब्ध कर्म शिल्लक राहतं ना. ज्ञानाग्नीत सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाच्या अग्नीने सगळी कर्म जळतात असं म्हणलं जातं. पण कोणते जळतात? अरे संचित कर्म जळतं आणि क्रियमान कर्म भर्जित बीज न्यायला लागत नाही. पण प्रारब्ध मात्र भोगावंच लागतं. हे भोगूनच संपवावं लागतं सगळ्यांना. आणि प्रारब्ध हे कर्म आहे आणि ते कर्म म्हणायला लागलं की आता तुम्ही जाणार आणि परत यायचं काही काम नाही. म्हणून त्याने आम्ही सगळे उभे राहिलो, आधी आमचं फेडून घ्या पटक्यास, मग मोकळे व्हा. म्हणून ते सगळे कर्म एकत्र आले. मग शेवटच्या 7-8 महिन्यात जरा त्रास झाला, पण त्या सगळ्यांचं देणं देऊन टाकलं असेल आणि आता कोणाचंच काही ठेवलं नाही. मुक्त झाले, मस्त झाले. म्हणून शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा वरा. म्हणून अशी अवस्था प्राप्त झाली आणि पूर्ण झाले महाराज. कधी पूर्ण नव्हते का? ते जिवंतपणेच पूर्ण झाले होते. थांबा ना, मी भजन म्हणतो मग लावा. ऐका ना, मी तुम्हाला सवड देतो. आता सगळा विक्षेप होईल ना, सगळे लोक तुमच्याकडेच पाहतील, माझं गरीबाचं कोणी ऐकणार नाही. म्हणून तुम्ही थांबा, मी तुम्हाला सूचना देतो बरोबर. आता तरी बघा तुमच्याकडेच पाहायला लागले, जसं काय तुम्ही नवखेच करून आले आणि तुम्हाला कधी पाहिलंच नव्हतं. आणि विठोबा विठोबा रघुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी हे कधी असतं माहितीये का? कीर्तनकार कीर्तनाची वेळ संपून लांबायला लागला की मग ते आणायचं असतं. सूचना वजा, आवर, टाइम झालाय.
अजून अर्धा तास आहे बाकी माझ्या गाड्या. आणि त्याच्या आतच ते आल्यावर घोटाळा होतो ना, म्हणून थांबा मी सांगतो तुम्हाला बरोबर. रागवत नाही हा. तर ते आता बाबांनी सवय लावली, बाबा रागवत होते हो फार दनादन, कोणाला भेटच नव्हते आले. त्याच्यामुळं बरेच लोक असे की बाबा रागवतील, बाबा पुढे जायलाच नको अजिबात, अशी अवस्था होती. आता त्यांच्या मागे आम्ही पिकलेलोच आहे. हा, मग पिकलेला जास्त बिल करायचं नसतं. असू द्या. हा ना, काय चाललं म्हणलं तुम्ही, आता कीर्तन चाललं होतं. बाबांची अवस्था सांगत होतो, पूर्ण झाली म्हणून काही शिल्लक राहिलं नाही. मग पूर्ण झाल्यावर काय असतं, काम पूर्ण झाल्यावर काय करतो, तुम्ही एखादं काम करायला गेले, तुम्ही ऐकतात ना सगळेजण, एखादं काम, आता तुम्ही इथं आले 14व्याचं कीर्तन ऐकलं, फार विरक्ती झाली आणि तुम्ही आता गाडीला किक मारून डायरेक्ट हिमालयात. कुठं जाणार? हिमालयातच ना, कुठं? डायरेक्ट हिमालय. मग कुठं जाणार? गावाच्या विशीच्या बाहेर. कोणाच्या? इथल्या. म्हणजे तुम्ही आता घरी जाणार, खरं का खोटं? हे रास्त आहे. कुठून आले? घरून आले. काम झालं, कुठं जाणार? घरी जाणार. नियम हाच आहे. घरातून माणूस निघतो, काम करतो आणि काम झाल्यावर घरी जातो. तसे ते आले. कोण? बाबा. कुठून? घरून आले. घरून. कुठं घर आहे त्यांचं? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आलोयाची कारणाचे, आलोयाची कारणाचे, झालं. आम्ही वैकुंठवासी आलो. आम्ही कुठं राहणारे आहोत? वैकुंठात राहणारे आहोत, वैकुंठात वास्तव्य करणारे आहोत आणि तिथून आलो कशाकरिता? येथे उपकारासाठी आले. घरच्या वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठात आहे ते वैकुंठातून इथं आपल्या सगळ्यांवर उपकार करण्याकरिता आले. आणि सगळं काम झाल्यानंतर परत जसे आपण आपल्या घरी जातो तसे ते आता त्यांच्या घरी गेले. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर, असे नाही, देव त्यांना घेण्याकरिता आला. आधी निरोपच आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे आई गेले कानी, कळवळा मनी करुणेचा, करुणे सिद्ध मूळ सावले भातुके, तुकोबराय म्हणतात. काही येता देखे, असं त्यांनी तुकोबरायांचं वर्णन आहे. म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा घेण्याकरिता आला आणि वैकुंठाला घेऊन गेला. तसे बाबा वैकुंठातून आपल्याकरिता आले, त्यांचं कार्य त्यांनी पूर्ण केलं आणि आता ते वैकुंठात गेले. फार आनंद झाला सगळ्या लोकांना वैकुंठातल्या. फार सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आता सगळीकडे कीर्ती पसरली आणि वैकुंठात सोहळा सुरू झाला. फार स्वागत केलं, सन्मान केला. मोठे मोठे लोक हात जोडून वाट पाहत होते. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या करत यमधर्म सगळ्यांनाच उचलून नेतो. पण तो यमधर्म या संतांची वाट पाहतो, त्यांचं दर्शन होईल, त्यांना नमस्कार करता येईल. तो गुलाम होऊन सलाम करतो. काळ काळ गुलाम सलाम करी, तो
जगा काळ खाय आम्ही माथा दिला पायाशी ज्यांची अवस्था आहे ते वैकुंठाला गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सगळीकडे आनंदी आनंद झाला. 14 दिवस झाले. मग बाबा आलेले आहेत म्हणून बरेच पत्रकार जमा झाले. त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली. महाराज तुम्ही गेले, पुरुषार्थ करून आले, कसं कसं तुमचं कार्य झालं, सगळं त्यांनी सांगायला लागले. हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा प्रश्न विचारला, आता वैकुंठात कसं बरं वाटतंय का? कारण वैकुंठ बरंच आहे महाराज. जिथं नाही आधी व्याधी, स्त्री पुरुषा समान बुद्धी, जिथं आळस येत नाही, कंटाळा येत नाही, झोप येत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही, अशी अवस्था वैकुंठात असते. एवढ्या सुखसुविधा वैकुंठात असतात. तुम्ही तिथं या स्थानावरती आलेले आहात, आता तुम्हाला चांगलं वाटत असेल. ते म्हणले चांगलं वाटतं पण राहावं वाटत नाही. तुम्ही ऐकलं? ते म्हणले मुलाखत घेणाऱ्यांना चांगलं वाटतं पण राहावं वाटत नाही. आता ते पत्रकार गेले होते इथून सगळीकडे बातम्या पसराव्याच्या म्हणून. तुम्हाला राहावं वाटत नाही म्हणले, मग का बरं राहावं वाटत नाही? म्हणले इथं सगळं आहे, फक्त मला जे पाहिजे ते नाही. मग तुम्हाला काय पाहिजे? इथं तर देव आहे प्रत्यक्ष. एकटाच नाही, जिथं जेवढे लोक आहेत ते सगळे देवासारखेच. लाजले गे माया आता कवना वर्णतो, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळो. सगळीकडे 4-4 हाताचे, एवढे सगळे देवासारखेच. सलोकता, समीपता, स्वरूपता, अशी अवस्था. सायुज्य म्हणजे साष्टी, त्याच्यात विलीन होणं नाही अजून. त्याच्यासारखेच आहेत ना सगळे. हे सगळे त्याच्यासारखेच आहेत. देवाकरता 8 तास केलं, मग देव आहे ना सगळीकडं. म्हणले ही तर खंत आहे, इथं फक्त देवच देव आहे. इथं विलक्षण आनंद प्राप्त करून घेण्याकरिता जे लागतं ते नाही. पण काय नाही, विलक्षण आनंद जर भोगायचा असेल तर त्याच्याकरिता त्याने सांगितलं, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे. भक्तिरसाचं सेवन हे विलक्षण आनंदाला त्यांनी कारणीभूत आहे. आनंद शब्द सगळ्यांनाच माहिती आहे, तो विषयातला सगळ्यांना माहिती आहे. पण विलक्षण आनंद म्हणजे जीवन मुक्तीनंतरचा आनंद. आणि तो आनंद जर घ्यायचा असेल तर त्याच्याकरिता 2 असावे लागतील. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव. मी भक्त असावं, तू देव असावं. म्हणून देव आणि भक्त 2 समोरासमोर आले की मग ते प्रेम सुख प्रगट होतं. आणि ते खरं विलक्षण असणारं सुख आहे. वैकुंठात फक्त देवच देव आहे, भक्त म्हणायचं काम नाही. सगळे देवच झालेले आहेत. आणि मग विलक्षण सुखाकरता तर भक्त असावं लागतं. मग ते भक्त होण्याकरिता वैकुंठात जमणार नाही. मग काय करावं लागेल? इथं मृत्यूलोकात यावं लागेल. मग मृत्यूलोकात आल्यावर काय होईल? आम्ही येणार म्हणजे तो पण येणार, तो देव होईल. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावे रूप मज गोपिका रमणा, ठेवीन चरणावरी माथा. असं त्यांनी गोपिकांबरोबर रमण करणारा तो श्रीकृष्ण भगवान प्रत्यक्ष त्यांनी प्रगट होईल. आम्ही त्यांनी त्याचे भक्त हो, गोपाळ हो. मग त्याची संगती प्राप्त होईल. उड्या मारता येतील, बागडता येईल, खेळता येईल, दमता येईल. दमल्यानंतर भूक लागेल आणि मग मात्र तो अंजारून गोंजारून जवळ घेईल. मग जवळ घेऊन कमलाकार सगळ्यांना बसविल. मग पानांचं द्रोण तयार करून सगळ्यांच्या शोधरे एकत्र करून त्याचा काला करेल. आणि तो काला त्याच्या हातानं खाऊ घालेल. आणि एकदा का त्याच्या हातचा प्रसाद प्राप्त झाला, काय वर्णन करून सांगा. काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे. लाही शीत लागे हाती, दोष देखोनी त्या पडती. निळा मणी अक्षराचा बुंद, लागता पावे ब्रह्मानंद. म्हणून त्याच्या हातचा जो प्रसाद आहे तो जर प्राप्त झाला तर ब्रह्मानंदाची उपलब्धी होईल. विलक्षण आनंद भोगायला मिळेल. तो आनंद इथं नाही, वैकुंठात तो आनंद मिळत नाही. वैकुंठात नाहीच. हे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. बस वैकुंठात असं नाही ना, जे मी आता वर्णन करून सांगितलं ते. हे वैकुंठात नाही, हे या भूमंडलावरच आहे. म्हणून त्यांनी विशेष लाभ संत संगे.
हा संतांच्या संगतीमध्ये विशेष रूपानं प्राप्त होणारा लाभ आहे. तुम्हाला म्हणायला ठेवायचं ना मागं, म्हणून थांबवलं. बरं, काही चिंता करू नका. मग आता ते सगळं मीच म्हणलं, मी काही म्हणणारा थोडाच आहे असं आहे. मी म्हणून मला नाही भजन नाही चांगलं म्हणताय. तू एका वेळेला 5-7 स्वर निघतात, मग वाटायला असू द्या. पण वैकुंठात असं नाही, ती इथंच आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ते प्राप्त करून घेण्याकरिता यायचं. इथं सामान्य नाही, इथं त्यांनी महाराज विलक्षण असणारा भाव आहे. आनंदाची पर्वणीच आहे. सगळे एकत्र येतात, भगवान मध्ये उभा असतो, नाचतात, बागडतात, हसतात, खेळतात, फार आनंद घेतात, लुप्त होऊन जातात. ते लुप्तली नारी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव, एकची सिद्ध साधकारे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावळी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावळी रे. लुप्तली नादी लागली समाधी, हो मूढजन नरनारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकच सिद्ध साधकारे. हा आनंद इथंच आहे, हा वैकुंठात नाही. इथं भगवंताचं सानिध्य प्राप्त होऊन फार दिव्य आनंदापर्यंत जाता येतं. त्याच्या समोर कबुली दिली म्हणजे तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. अशी अवस्था त्यांनी भगवंताच्या समोर व्यक्त करून सांगितली, ही वैकुंठात नाही. म्हणून मुलाखत घेणाऱ्या लोकांनाच सांगायला लागले, इथं फार चांगलं आहे पण मला राहावं वाटत नाही. म्हणे का बरं? तिथं हे प्राप्त होत नाही. मग तुम्ही काय ठरवलेलं आहे? जर तुम्हाला हे तुमच्या डोळ्यासमोर दिसतं, असा काला देव वाटतो, मग त्याच्यातून परमानंद प्राप्त होतो, हे सगळं तुम्ही सांगितलं, ते तुम्हाला भावतं, तेच तुम्हाला प्रिय वाटतं. मग आता तुम्ही काय ठरवलेलं आहे ते तरी सांगा. मग सांगायला लागले, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ. Bye.
ज्यावेळेस दहीहंडी फोडायची ना त्यावेळेस बांबूत घाला, दोघा जणांनी खांद्यावर धरा, महाराज दहीहंडी फोडतील. सोपं आहे. आता काहीच हालचाल करू नका. जवळ आला आता, हा एकदम जवळ आला, चिंता करू नका. मुलाखत घेणाऱ्या लोकांचं चाललं होतं, त्यांची फार घाई असते, पुढचं ऐकायचं असते, काय होणार आहे, त्याच्यानंतर काय होईल, अशा ताज्या बातम्या घेऊन येतात. थोडे दिवसच ताज्या राहतात, नंतर परत दुसरी सापडली का पहिल्या बातम्या शेळ्या करून टाकतात. पण त्यानं सांगावं लागतं मात्र सगळ्यांच्या समोर. म्हणून ते गेले विचारायला बाबांना, म्हणले बाबा तुम्ही वैकुंठात आले, तुम्ही पुरुषार्थ केला, सगळं झालं, इथं तुम्हाला चांगलं पण वाटतंय, पण तुम्ही म्हणता इथं थांबावं वाटत नाही, मग काय करणार आहात आता? मग सांगितलं थांबणार नाही, परत येणार आहे, उपजुनिया पुढे ती येऊ, परत जन्माला येणार आहे. कशाकरिता जन्माला येणार आहात? काला खाऊ दही भात, दही भाताचा काला खाण्याकरिता येणार आहे. दही भाताचा काला विचारणाराच आश्चर्यात पडला. तो म्हणला महाराज अहो दह्या करता आणि भाता करता, दही भात म्हणजे काय फार मोठी जिन्नस आहे का? वैकुंठा जावया तपस्येचा आहे. मग तपश्चर्या करून कष्ट घेऊन वैकुंठात जातो मनुष्य, असं सहज नाही जीव तिथपर्यंत जायचा. वैकुंठात एवढ्या अट्टहासानं तुम्ही गेला तर यायचं म्हणले खाली कशा करता? तर दही भात खाण्याकरिता. दही भात खाण्याकरिता येऊ म्हणले. दही भात आश्चर्याचा प्रश्न आहे. दही भात काय फार मोठी विशेष गोष्ट आहे का? सहज कोणी दही भात खाऊ शकतो, कोणाला देऊ शकतो, आणि त्याच्याकरिता वैकुंठाहून यायची काय गरज आहे? आम्ही इथून पार्सल करू शकतो. म्हणजे तुमच्या दृष्टीने दही भात सामान्य असेल, कारण तुम्हाला फक्त शीत दिसतात, तुम्ही त्याचा भात करता, तेवढं त्याने तुम्हाला दिसतं. माझ्या दृष्टिकोनातला भात वेगळा आहे, दही पण वेगळं आहे. काय आहे दही आणि भात? त्याचा अर्थ आता मला लांबलचक सांगायचं नाही ना, मी थोडक्यात तुमच्या समोर सांगतो. भात होण्याकरिता कशात तरी परिवर्तन व्हावं लागतं. तांदूळ शिजल्याशिवाय भात होत नसतो. मग भात करण्याकरिता काय करावं लागतो? आधी तांदूळ शिजवावं लागतो. म्हणजे जेवायचं उशीर झाला, लवकर स्वयंपाक करा, फार भूक लागली, बाई म्हणजे थांबा जरा, मी लगेच तातडीनं त्यांनी कुकर लावते, 2-4 शिट्ट्या झाल्या की भात शिजल आणि मग तुम्ही खा. म्हणजे कशाचा? म्हणजे तांदळाचा भात करायचा. तुम्हाला येडी झाली का एवढा टाइम आहे का शिट्ट्या उचतर आण म्हणले तांदूळच खातो. भूक लागली म्हणून तांदूळ कोणी खाल्लेले पाहिले नाही, तांदळाचा भातच केला पाहिजे. भात करणं म्हणजे त्या तांदळाचा तांदूळपणा संपून जातो, तो शिजतो. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून तांदूळ शिजल्यानंतरच भात होतो. काही ठिकाणी दही लाहीचा काला सांगितला. दही लाही सुद्धा परिवर्तित अवस्था आहे. आता लोक ह्याच्यात त्यांनी मुरमुरे भरले असणार, आता 100% मुरमुऱ्याला लाही म्हणतात. पण लाही म्हणजे काय असते? ज्वारीपासून तयार केली जाते, आणि ज्वारी फुटल्यानंतर लाही होते. लाही ही फुटून होत असते, परत लाही फुटून होत असते. आणि हा मुरमुरा फुटून नाही होत, तांदूळ फुगल्यावर होतो. म्हणजे तांदूळ फुगला की मग त्याचा मुरमुरा होतो, लाही नाही होत. फुगणं वेगळं आणि फुटणं वेगळं. भगवंताच्या प्रेमामध्ये जेव्हा तुमचं अंतःकरण फुटेल तेव्हा लाही झाली म्हणायचं. फार महत्वाचा मुद्दा आहे. इथं फुटलेले उपयोगाचे आहेत, फुगलेले नाही. फुगलेल्यांचं काय काम नाही महाराज, खरं सांगतो. जे फुगलेले आहेत ते त्याच्यात येऊ शकत नाहीत, त्यांना देवच स्वीकारित नाही. म्हणून त्यांनी जीवानं काय करावं? जीवानं भगवंताच्या प्रेमाकरिता फुटावं. जीवानं काय करावं? जीवानं भगवंताच्या प्रेमाकरिता सगळा संसार जाळून शिजावं, पक्व व्हावं. शिजणं म्हणजे पक्व होणं. जीवपणा टाकून जे पक्व झालेले आहेत ते महापुरुष आहेत. आणि अशी स्थिती त्यांना प्राप्त झाली, ती स्थिती भगवंताला कळते, आणि हे माझ्या खेळात सहभागी होण्यासारखे आहेत असा विचार करून देव त्यांच्यावर खेळायला येतो. कसा आहे देव? सच्चिदानंद रूप आहे. हे जन्मादेश येतो वयादितरतच्चार्थेश्व विघ्नेश्वराट तेने ब्रह्मरदाय आदि कवयो मुह्यन्ति यत्सूरया तेजो वायुर्मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्वोषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि सत्य स्वरूप आहे. असा असणारा परमात्मा आहे. तो निर्गुण आहे, निराकार आहे, अनादि आहे, अनंत आहे, अजर आहे, अमर आहे. असा असणारा परमात्मा तो नामरूपाच्या पलीकडचा आहे. पण ही अवस्था त्यानं पाहिली की त्याला त्यांच्यात यावं वाटतं. मग जो निर्गुण निराकार असणारा परमात्मा यांच्याकरिता सगुण साकार होतो.
म्हणजे तो सुद्धा स्वतः बदल करून येतो. दही 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 म्हणजे बदल झालेली अवस्था. दुधाला विरजावं लागतं आणि त्याचं विरजण टाकल्यानंतर काही परिवर्तन होतं. रात्रीतून सकाळपर्यंत दही होतं. ही परिवर्तित अवस्था आहे. दूध मुराले तेच दही होतं. दूध आणि दही काय वेगळं नाही, फक्त मुरल्यामुळं दही झालेलं आहे. तसं सगुण आणि निर्गुण काय वेगळं नाही, एकच आहे. तेच दह्याच्या रूपानं दिसतं. तसं ते निर्गुणच आहे, ते सगुण रूपानं. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. महाराज म्हणतात सगुणाहून वेगळा, निर्गुणाहून वेगळा. सगुण म्हणा, निर्गुण म्हणा, सगुण निर्गुणाहून वेगळा म्हणा, ब्रह्म सनातन विठ्ठल हा तोच परमात्मा ज्ञानोबराय सांगतात. पण तो त्यांनी मला सगुण साकार होऊन येतो. जीवनमुक्त झालेला महात्मा आणि सच्चिदानंद रूप सगुण असणारा परमात्मा, या दोघांचं एकीकरण त्यांनी झालं की मग विलक्षण आनंद प्राप्त होतो. आणि त्याला काला म्हणतात. आणि त्याचा आनंद घेणं हे महापुरुषांना फार प्रिय वाटतं. म्हणून ते म्हणतात काला खाऊ दही भाताचा काला. म्हणून उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भाताचा काला खाण्याकरिता येऊ. म्हणून जिथं आम्ही राहतो आहोत तिथं हा काला नाही आणि म्हणून यायची वेळ आहे. वैकुंठी वैकुंठी तो ऐसे नाही कैसे. आतापर्यंत जेवढी बडबड केली ना, ऐसे वैकुंठी नाही. कवळ काही काल्याचे, अशा प्रकारचा काला वैकुंठात नाही. आणि म्हणून इथं येण्याची वेळ आहे. म्हणून इथं येणार आहोत आणि काला करणार आहोत, काला खाणार आहोत. म्हणजे एकटेच खाणार आहात का म्हणले नाही. आम्ही अप्पलकोटे नाहीत, आम्ही सगळ्यांना देणार आहोत. एकमेकाला खाऊ घालू, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी. 12ला 5 मिनिटं कमी आहेत. अजून पुढे बरेच कार्यक्रम आहेत. मी जास्त शहाणपणा करणं योग्य नाही. मला त्याची जाणीव अजून चांगलं आहे डोकं माझं. म्हणून काही मर्यादांचा विचार केला पाहिजे. म्हणून मी थांबतायचं 10 10:30ला सुरू झालं होतं. 1-1.5 तासात त्यांनी बोलणाऱ्या माणसाला थोडा वेळही असला पाहिजे बोलायला. म्हणून मी सगळं नाही बाकीचं सांगत तुम्हाला. त्यांनी सांगितलं एकमेकाला देवमुखी पुढे बहुत करणे आहे. एकमेकाचे आणि पाऊस जर आला मग आणखी परत माझ्या नावाने मग तर मुसळधार होईल. असू द्या. म्हणून एकमेकाला देऊ म्हणले, सुखे घालू हुंबरी. एकमेकाला खायला देऊ म्हणजे बरं झालं. मग सुविधा झाली. तुम्हाला वैकुंठातून मागे यायची बारी आली काल्या करता आणि तुम्ही आल्यावर देणार आहात एकमेकाला म्हणलं आमचं तर सोपंच झालं. मग काय आम्हाला सहज प्राप्त होईल. एकमेका देवमुखी म्हणजे देव इथपर्यंत ठीक आहे. पण कोणाला हा महत्वाचा मुद्दा आहे. देऊ एकमेकाला देऊ, पण काल्याचा अधिकारी कोण कोण त्या स्थितीपर्यंत जाऊ शकतो त्याचंच वर्णन आपण ऐकलं ना. म्हणजे त्याची लाही झालेली पाहिजे किंवा तो पक्व झालेला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्या अवस्थेत गेल्याशिवाय काला प्राप्त व्हायचा नाही. म्हणून जीवनमुक्त स्थिती ज्यांना प्राप्त झालेली आहे, कर्तव्य अभावता स्थिती निर्माण झालेली आहे आणि तेच खऱ्या अर्थाने या काल्यामध्ये पदार्पण करू शकतात. नाही तर 2-3 प्रकारचे काले सगळ्यांना माहिती आहेत. दही लाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला,
जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा काला आणि हा त्याच्या पलीकडे असणारा विलक्षण प्रेमाचा काला, असा काला प्राप्त करून घेण्याकरिता ती विलक्षण अवस्था ज्यांना ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांना एकत्र करू आणि काला अशा पद्धतीने वाटू. म्हणे मग ठीक आहे, आम्ही सुद्धा ती अवस्था प्राप्त करून काला घेण्याचा नक्की प्रयत्न करतो. कुठं काला करणार आहात, कोणत्या जागेवर काला होईल तेवढं सांगा. म्हणजे मग तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे तुका म्हणे वाळवंट, बर्वे नीट उत्तम. वाळवंटच चांगलं आहे. त्याचं कारण सांगता येऊ शकतं, वेळ आता संपलेला आहे. 2-3 एक वाक्यातले कारण सांगतो. वाळवंट म्हणजे सगळी वाळूच ज्याच्यात भरलेली असते. वाळू जर पेरलं तर उगवतं का? नाही उगवत. वाळवंट म्हणजे ज्याच्यात पेरल्यावर उगवत नाही ते वाळवंट. तसं एक अशी स्थिती की ज्याच्यामध्ये कर्म लागत नाही, तिला वाळवंट, जीवनमुक्त अवस्था म्हणायचं. वाळवंट फार चांगलं असतं महाराज. कारण पूर गेल्यानंतर सगळं स्वच्छ होतं, निर्मळ होतं, त्याच्यात काही घाण नसते. आता लोक ते नाही मला सांगायचं. काय करते लोक, कुठं काय करतील सांगता येत नाही.
म्हणून वाळवंट का निवडलं तर पूर गेल्यानंतर निर्मळ असणारी जागा वाळवंट. वाळवंट का चांगलं म्हणले, वाळवंट जर थोडं उकरलं ना की त्याच्या जागेवर पाणी सापडतं खाली, म्हणजे शीतलता असते. वाळवंट हे शीतल असतं, वाळवंट हे निर्मळ असतं, असं त्यांनी वाळवंटाचं वर्णन करता येऊ शकतं. हे रूपक आहेत, त्याची जीवाला अवस्था प्राप्त होते की कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. जीवनमुक्त स्थितीवर हे वाळवंट आहे. कुठं करणार? वाळवंटात काला करणार. म्हणजे काय करणार? जीवनमुक्त अवस्थेत जाऊन काला करणार, हे म्हणण्याचं तात्पर्य. तिथं शीतलता असते. तो जीवनमुक्त झाला की शीतल होऊन जातो. त्याच्या सगळ्यात आणि उर्मी शांत होतात, शीतलता प्राप्त होते, निर्मळ होतो, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. मग तो खरा काल्याचा अधिकारी होतो. मग तो भगवंताच्या सानिध्यात काला करू शकतो. भगवान कोणाबरोबर पण काला करीत नाही. त्याचं वाक्य महाराजांनी सांगितलं, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या दोन्ही. म्हणून ते जे भेकड आहेत त्यांच्या काड्या मोडा, म्हणजे परत बोलूच नका, भेकड याच्या मोडा काड्या गाडा भेडा वळतिया. म्हणून त्यांना अजून वळत्या मारायची गरज आहे. त्यांना ती इंद्रिय रूपी गाय आवरण्याची आवश्यकता, म्हणून त्यांना द्या पाठवून. ते आपल्यात काला करण्याचे योग्यतेचे नाहीत. मग काला कोण करू शकतो? जो माझ्या सारखा झालेला आहे तोच काला करू शकतो. म्हणून देव कोणालाही स्वीकारित नाही. मग ज्यांच्या जीवनामध्ये वाळवंटासारखी अवस्था निर्माण झालेली आहे, जी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे, तोच काल्याचा अधिकार आहे. म्हणून तुका म्हणे वाळवंट बरे नीट उत्तम, तेच बरं आहे, उत्तम आहे, नीट आहे, असं बरंचसं चिंतन मांडता येऊ शकतं. म्हणून अशा स्थितीत जाऊन काला होऊ शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. पृथ्वीवर पापाचा भार झाला. त्यानं कंसासारखे विदारण्याकरिता अवतार घेतला. तो गोकुळात आला. नंद यशोदेला फार आनंद झाला. पुतना आदी करून सर्व आसुर त्यांनी महाराज त्यानं निपात केला. रांगू लागला, उभं राहू लागला, चालू लागला, खेळू लागला, पळू लागला, मित्रांबरोबर खेळतोय. पेंद्या वरद्या वाकुड्या शदाम सुदाम मधुमंगल मनसुख बोबड्या सगळे मित्र फार प्रेमाचे आहेत. मग त्या मित्रांना घेऊन त्यांनी चोऱ्या करू लागला. मग चोऱ्यांचे गारणे जायला लागले. मग त्याला राग यायला लागला, गारणे सांगतात म्हणून खोड्या करायला लागला. खोड्या करतो म्हणून त्यांनी परत गारणे यायला लागले. मग आईनं सांगितलं, उद्या जाई वना सवे घेऊन येऊ, गोमातेला घेऊन राहणार जा. मग सगळ्या गोमातेला गाई गोपाळ सवंगडे वना सर्वजण वनाला त्यांनी गेले. अनेक प्रकारचे खेळ त्यांनी भगवंताबरोबर सगळे गोपाळ खेळू लागले. गोमाता आणि चरून त्यांनी शांत झाल्या, रवंथ करण्याकरिता बसल्या. आणि मग खेळ त्यांनी मांडला. अनेक प्रकारचे विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी अनेक प्रकारचे खेळ खेळून झाले. पोटामध्ये भूक लागली. मग खेळ खेळता खेळता त्यांनी महाराज एकावर राज्य आलं होतं. मग काय राज्य द्यायचं? म्हणजे देव म्हणला, मला खांद्यावर घेऊन सगळ्या वृंदावनात चक्कर मारून आण. मग चक्कर मारण्याकरिता गेले. आणि मग मात्र तो देव खांद्यावर होता, हा रस्त्यानं चालत होता. मग तो हळूच देवाला म्हणायला लागला, देवा आता किती वेळ खेळायचं? 12 वाजून 2-3 मिनिटं वरती झालेली आहेत. खांदी भार मोठी भूक, काय खेळायचे सुख, आता काय खेळायचं सुख आहे, खेळ मोडावा परता, असं सांगितलं. मग देव त्याने खाली उतरला. मग वाळवंटात आला. आणि वाळवंटात सर्व गोपाळांना खडकावर त्यांनी बसला. खडकी सोडलेल्या मोठा रामदास महाराज म्हणतात, आजीचा दहिका सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं. पानांचं द्रोण तयार केलं. सर्वांचे शिदोरे एकत्र करून त्यांनी त्याचा काला केला. आणि तो काला स्वतःच्या हातानं गोपाळांना अशा पद्धतीने पडू लागला. भागवतकार त्याचं फार सुंदर वर्णन करून सांगतात. हरिं अभिभ्रदवेनुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधो हासयन् गर्भविस्वै स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुक्पाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला. सगळे गोपाळ संतुष्ट झाले. ही संतुष्टी एका विशिष्ट अवस्थेनंतरची आहे, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. एका ओवीत फक्त ती संतुष्टी कशी असते त्याचा अर्थ सांगतो आणि थांबतो. ओवी नाथ महाराजांच्या शुकाष्टकातले ते म्हणतात, हे समस्त ही ब्रह्मज्ञाप्ती. परत एकदा ऐका, ज्यांना हे ऐकायला गोड लागत असेल त्यांना ते अमृतासारखं वाटेल. हे समस्त ही ब्रह्मज्ञाप्ती वरी सोहम या अभेद वृत्ती तेही मावळो निस्फुरती मग जे उरे. हे सगळं ब्रह्मरूप आहे असं ज्ञान व्हावं. सगळीकडे ब्रह्मच आहे आत बाहेर हे ज्ञान व्हावं. ते ब्रह्म मी आहे. वरी सोहम या अभेद वृत्ती ही अभेद स्थिती निर्माण व्हावी. तेही मावळो निस्फुरती मग ती सुद्धा स्फूर्ती मावळून जावी. सोहम तेही अस्तवले तया सोहम भाव आटको. हा आटकावच आहे. सोहम तेही अस्तवले
म्हणून त्यांनी तुका म्हणे अहम ब्रह्म आड योनिधी भ्रम, दुसरा भ्रम ज्यांना वाटला आणि ही स्थिती त्यांनी मला प्राप्त होऊन तेही निघून जावं म्हणून तेही मावळवणी स्फूर्ती, ती स्फूर्ती सुद्धा ज्याची मावळून गेली आणि अशा अवस्थेत जाऊन तो जे कर्म करतो आहे ते कर्म भगवंताला फार प्रिय वाटतं, भगवान त्याच्या संगतीत येतो आणि अशा पद्धतीने काला करतो. पण देवानं त्या भक्तांच्या बरोबर काला केला, सगळे भक्त संतुष्ट झाले. दहीलाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीवब्रह्माच्या ज्ञानाचा काला प्राप्त करून जीवन पूर्ण होत असतं. आपणही ते पूर्ण करून घ्यावं. बाबांनी ते अशा पद्धतीने त्यांचं पूर्ण करून घेतलेलं आहे आणि ते त्यांनी आता हे बघा, गर्भवासाला येणं आणि जाणं आपल्यासारख्या लोकांना त्रासदायक होतं. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभताना मात्र ते कठीण नाही. पण तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. त्यांच्या सामर्थ्य आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. म्हणून भगवंताच्या नामाच्या आधारावर हे संत महापुरुष आणि गर्भवासाला भीत नाहीत आणि ते पुन्हा त्यांनी भगवत भक्तीचा आनंद घेण्याकरिता येत असतात, भगवंताच्या इच्छेने येतात. म्हणून त्यांनी तुका म्हणे माझं धाडलेले निरोपा म्हणजे त्यानं पाठवलेलं म्हणून येतात. बऱ्याच वेळेला त्यांनी आलो म्हणे तुका मी नामाचा धारक मी आलो म्हणतात, स्वतःहून आलो म्हणतात. असे अनेक प्रमाण मला सांगता येतील म्हणून ते स्वतः येत असतात. जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं आणि संत मात्र येत असतात. त्या नियमानुसार उपजून या पुढे येऊ असं त्यांनी म्हणण्याचा अधिकार त्यांना आहे. पण आपले बाबा सुद्धा आता त्या संतांच्या मांदियाळीत स्थिर झालेले आहेत. छोटंसं मंदिर बाबांचं तयार केलं 14 दिवसात. या सगळ्या मुलांनी फार घाई केली, अट्टहास केला आणि फार सुंदर त्यांनी अशा पद्धतीने तरतूद करून मंदिर तयार केलेलं आहे आणि तिथं त्यांनी मूर्ती बसवलेल्या आहेत. त्याची प्राण प्रतिष्ठा काय झालेली नाही, त्या फक्त मुहूर्त नाही, आता गुरुचा अस्त चालू आहे म्हणून फक्त ठेवलेले आहेत. पण मला एकच मुद्दा सांगायचा, बाबांची मूर्ती ही ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या मेळात ठेवलेली आहे. म्हणजे आता ते संतांच्या पंक्तीत जाऊन बसलेले आहेत. हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. ते आता संतांच्या पंक्तीत आहेत. मागे पांडुरंग रुक्मिणी उभे आहेत. एखादा म्हणत असेल मला की यानं काय डोकं लावलं, घेण्या देण्याचा आम्हाला शिन करायला लावला, भेतड पाडन असंच करण, इथंच त्यांनी तयार करण, तिथंच उभं करण, मूर्तीच घेऊन येण. अरे तुम्ही डोळ्यानं पाहाल ना, आता बाबा कुठं बसलेले आहेत? बाबा ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या पंक्तीत बसलेले आहेत. एवढा अधिकार, एवढं मोठे पण त्यांनी आपण बाबांचं पाहतो म्हणून काही केले. ह्या गड त्यांनी परत आल्यानंतर तुम्हाला बुचा वाटू नये, इथं बाबा नाहीत म्हणून खंत वाटू नये म्हणून घाई केली. त्या सगळ्या लोकांच्या मनात काय काय असतेला भावना, त्या सगळ्या भावना काढून टाकाव्यात म्हणून मी सांगतोय. म्हणून हे सगळा अट्टहास केला. मला समाधान या गोष्टीचं वाटतं बरं का. महाराज यांना सांगितलं तुम्ही 14 दिवसाचा कार्यक्रम करा. कोणीच काही म्हणलं नाही. नाही एखादं म्हणलं असतं काही 1 किलो काढून देतो. शेवटचे 2-4 दिवस केले असते कार्यक्रम. हा 14 दिवस आम्हाला राबायला लागेल. पण त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा सांगतो. हे बाळीवाडीकर यांना 14 दिवस जणू काही काम धामच नाही, असे त्यांनी दिवस आणि रात्र इथंच आहेत. पण रोज मी पाहतोय सगळे कामं टाकून ही सगळी मंडळी इथंच आहेत. मला काय त्यांचं कौतुक करून तोंड चोपडेपणा करायचं नाही, तसला माझा धंदा नाही. मला काय तुमच्याकडून काय घ्यायचं नाही. तुम्हाला बुवा म्हणून बाबा म्हणून काही मान सन्मान द्यावा याच्याकरता तुमची अशा पद्धतीने लोचटपणानं करतोय तसलं समजू नका. मी खरं खरं सांगतोय. पण ही सगळी मंडळी तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. खरंच महाराज हे सगळे कामं टाकून मी महाराजांना आता रस्त्यानं म्हणलं पुढे महाराजांना की बाळेवाडीला मानावं लागेल की ह्या सगळ्या लोकांनी 14 दिवस काम धामच सोडून दिले. सगळं कधी पाहिलं का गडावरच आहेत ते सगळे मंडळी. दिवसा या संध्याकाळी या, ते सगळे कामं टाकून 14 दिवस थांबले. म्हणजे तक्रार तर नाहीच केली 14 दिवसाची, पण कामं टाकून 14 दिवस थांबले. महत्वाचा मुद्दा त्यांनी मान्य केलं. त्यांना सांगितलं की तिथं बाबांचं जिथं अंत्यविधी व्हायचा त्यांनी जागा दाखवलेली आहे, याच जागेवर करा. त्यांनी बिचाऱ्याने तीच जागा निवडली. इथं असं ग्रिल तयार करा, तिथं ग्रिल तयार झालं. इथं त्याने मूर्ती आपल्याला आणायच्या, कोणी काहीच म्हणलं नाही. किती खर्च लागेल का, आता यावर्षी राहू द्या, परत नंतर कधीतरी करू, त्याला जास्त पैसे लागतील, काही तक्रार कोणी केली नाही. आम्ही पंढरपूरला गेलो, पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या मूर्ती घेऊन आलो. बाबांच्या मूर्तीची ऑर्डर द्यायची, कोणत्याच प्रकारची तक्रार कोणाची नाही. जयपूरला ऑर्डर दिली, ती मूर्ती पण इथपर्यंत आली. फोटोत जरा चांगली दिसत नव्हती, इकडं तिकडं वाकडं तिकडं वाटत होतं. मग सगळा बोवाटाच व्हायला लागला की आता काहीतरी झालं, मूर्ती काहीतरी चुकली. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या तोंडात मुद्दा तेवढाच होता की मूर्ती काय बाबासारखी वाटत नाही. पण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ती बाबाच आहेत असं वाटतं. इथून तिथून त्या दिंडी प्रदक्षिणेत नुसता बाबांकडेच पाहत होतं. असं वाटायचं बाबाच बसले. आता फोटो काढून जे पाठवतात की नाही असं वाटतं बाबाच बसलेले आहे.
पण अशी त्यांनी काय असतील त्रुटी थोड्याफार, कोणी काय ब्रह्मदेव नसतो, काय विश्वकर्मा थोडाच जन्माला आलाय अवतार घेऊन तो हुबेहूब काहीतरी तयार करेल, काहीतरी त्रुटी राहतीलच महाराज. तोंडाने बोलायला काय बळ लागतं, प्रत्यक्षात कृती करायला त्याला काहीतरी कष्ट लागले असतील ना, म्हणून नाही काहीतरी निदान बाबा आहेत असं आपल्या सगळ्यांना वाटतं. म्हणून मूर्ती आणली, त्यांनी कोणती तक्रार केली नाही, या सगळ्या गोष्टी त्यांनी अशा पद्धतीने केल्या. आणि म्हणून हा 14 दिवसाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. याच्या आधी पण या सगळ्या लोकांनी बाबांची फार सेवा केली, याच्या आधी मी ते सगळं सांगितलेलं आहे. आता मी परत ते जास्त सांगून माझ्या नंतर आता बोलणार आहेत वक्ते, पण मी जास्त बोलणं योग्य नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी जरी आता पुढे आपण काय करायचं तेवढा एक रूपरेषा एका शब्दात माझ्या सांगतो आणि मी थांबतो, लगेच ताबडतोब लक्ष करू काय का. असं आहे, आता दर महिन्याला बाबांच्या महिन्याची सेवा करायची. म्हणजे वैशाख वद्य अष्टमी बाबांचा महिना, मग पुढच्या वैशाख वद्य नाही, ज्येष्ठ वद्य अष्टमी. वैशाख माझ्या डोक्यात बसलं, शंकराचार्य जयंती वैशाख शुद्ध पंचमीला असते ना, तो वैशाखच डोक्यात बसलेला आहे. म्हणून वद्य अष्टमी, ज्येष्ठ वद्य अष्टमी. म्हणून या ज्येष्ठ वद्य अष्टमीला बाबांचं महानिर्वाण झालं, म्हणून वद्य अष्टमीला गडावर महिन्याचा कार्यक्रम होईल. बाबांची पुण्यतिथी झाल्यानंतर तिथून पुढं जशी वद्य एकादशीची सेवा गडावर चालू होती आणि तशी वद्य एकादशीची सेवा दर महिन्याला त्यांनी चालू राहील. आणि सूचना सगळ्यांनी आपल्या मनामध्ये त्यांनी पक्की करून ठेवा. आणि दर महिन्याला आपल्याला आता गडावर परत यायचं. जेवढे लोक आता आलेत, काही वारीला गेलेले आहेत, ते वारीहून पण येतील. पुढच्या महिन्याला मात्र त्यांनी इथं गडावरती आणि वद्य अष्टमीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि सगळ्यांनी त्याची नोंद अशा पद्धतीने घ्यावी. बाबांनी फार मोठा पुरुषार्थ केले याचं वर्णन आपण सुरुवातीलाच अशा पद्धतीने ऐकलं. मला माहीत होतं शेवटी मला ते सगळं सांगण्याकरिता वेळ मिळणार नाही. मी ते सुरुवातीला सांगितलं, तुम्ही उशिरा आले, ते तुमच्या भाग्यात नव्हतं ऐकायचं, तर आम्ही काय करू. तुम्हाला लवकर यायला सांगितलं तर महाराज सगळ्यांच्या आधी आले. माझं बोलणं सुरू व्हायच्या आधी महाराज येऊन बसले. म्हणजे त्यांची प्रकृती चांगली नसताना त्यांनी बरं महाराज म्हणल्यावर हे सगळं त्यांनी झालं तर मी जाईन शेवटी असं आता बुवा लोक म्हणतात. आणि तसला त्यांनी कोणताच थाटमाट त्यांनी न दाखवता ते आधी आले. आपण मस्त आपल्या धुंदीत त्यांनी आपल्याला वेळ भेटला त्यानं लुटू मस्तपैकी आपलं सवड भेटल्यावर आपण आलो. तसं नाही, मग वेळेत काही गोष्टी असतात, असू द्या. म्हणून अशा पद्धतीने पुढच्या महिन्याच्या सूचना मी तुम्हाला सांगितलेली आहे. आतापर्यंत बाबांची सेवा त्यांनी सगळ्याच मंडळींनी केली. परिवारानं जास्त स्वरूपात केली, बाईंनी केली, दादांनी केली, त्यांच्यापेक्षा जास्त आशाबाईंनी केली, त्याच्यापेक्षा जास्त धर्मनाथाने केली. आणि म्हणून ते सेवेशिवाय काही मेवा मिळत नसतो. म्हणून बाबांची सेवा केली, म्हणून अशा पद्धतीनं बाबांच्या चरणाजवळ स्थान अशा पद्धतीने धर्मनाथाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून तेच आता पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी करणार आहेत. आपण सगळे त्यांच्या बरोबर आहोत. म्हणून ते नियोजन करतील, आपण सर्वजण ठामपणे उभं राहून सगळ्या गोष्टी पुढे होतील. माझ्याकडून सांगण्याच्या सगळ्या सूचना आता झालेल्या आहेत. याच्यापेक्षा जास्त मला आता लांब गुरुपौर्णिमेचं कार्य पंक्तीचं काय होतं, सगळे मिळून बरोबर आहे ना, सगळे मिळून आता सांगतील महेश महाराज सूचना पुढच्या असतील त्या. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम याच्या नंतर गडावर होईल. पंढरीची वारीहून आल्यानंतर सर्वजण गुरुपौर्णिमेला इथे येतील आणि त्यावेळी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होईल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. काला दोघांमध्ये होतं देवभक्तांमध्ये पुण्यतिथीच्या सप्ताहाचं नियोजन आत्ताच करायचंय. बरं, पुण्यतिथीच्या सप्ताहाचं नियोजन कीर्तन झाल्यानंतर आता याच जागेवरती अशा पद्धतीने होईल. म्हणून ज्यांना काही सूचना मांडायच्या असतील त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि अशा पद्धतीने पुढच्या वर्षीचा कार्यक्रमाचं नियोजन होईल. जायचंय का? झालं ना, 2 मिनिटात थांबतो महाराज, 2च मिनिटात थांबतो. जय विठ्ठल. बरं, काला दोघांमध्ये होतं देवभक्तांमध्ये, कीर्तनमध्ये देवभाच असतो, भक्तांची आवश्यकता असते. भक्त ते वैष्णव आहेत, निके वैष्णव ते ज्ञानोबऱ्यात मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम
आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आदिक नारद तुंगर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम यथामती यथावकाश भगवंताची बाबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा बाबांच्या चरणी, चैतन्य बाळनाथांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं. तुमचे धन्यवाद. महात्मे समोर बसलेले आहेत. माऊली स्वतः त्यांनी आली, मला फार समाधान वाटलं. तुमच्या चरणावर मस्तक त्यांनी ठेवतो. सुदर्शन महाराज आहेत, आदरणीय श्री प्रेमानंद शास्त्री महाराज आहेत, आदरणीय श्री श्यामसुंदर महाराज नाणेकर आहेत, आदरणीय श्री राजेश्वरानंद पुरे महाराज आहेत, सर्वच त्यांनी महाराज, प्रसाद महाराज देव आहेत, अविनाश महाराज अकोलकर, ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी श्रद्धेने त्यांनी साथ केलेला आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझ्या पायावर या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून थांबतो. चाल झालीच आहे सगळे धरूया मोठ्या प्रमाणे भगवंताचं चिंतन करते. कसं यानंतर जय विठ्ठल होईल, कालेचे 2 अभंग होतील, महाराज दहीहंडी फोडतील, समारोपाचा अभंग होईल, आरती होईल, मग आपण थांबायचं. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल या पुढे या. शिंकेला विले दुरी होतो तिहाचे बळी वादे दुरी पडे वाहातीच्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा वाहातीच्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा तुकारामने हाती टोकानी पवने तुकारामने हाती टोकानी पवने संजय धरला कृष्ण मनी अवकाशने प्रकाश दाखविया ब्रह्मांडिका उत्तम लोकादा म्हणे हो मंडळी आम्ही वणीवीर गाडी पूर्ण केला मनोरथ राधे धरा आली कृपाळे सांभाळिले 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 अनाथा आले घरा आली कृपाळे केला पावन घरा आले कृपाळ बोलिलेले गुरे वेडी वाकुळी उतरे हा नाही विचारिला अधिकार मी आपुला आषाढी कार्तिकी भक्त जलियेची हो साधू संत चंद्रभागेमध्ये दर्शन हेळा मात्र तया होईल मुक्ती केशवाची नाम किंवा माधवाची नाम जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा माईच्या वल्लभा आरती राजा महा कैवल्य संत
अनुराधा लोकरी ज्ञान जगी करण्याची बोली नाव ठेवले ज्ञानी आरती अनुराधा कैवल्य देजा देव मनोवेदना आरती अनुराधा कळागाट वैया बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन